हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण एकदम पौष्टिक आणि अतिशय टेस्टी अशी पालेभाजीची रेसिपी करणार आहोत। ही पालेभाजी आहे लाल माठ। चला तर मग ही साधी सोपी पण तितकीच चविष्ट अशी पालेभाजीची रेसिपी करायला सुरुवात करूया। लाल माठाची एक मीडियम आकाराची जुडी निवडून घेतली। त्याच्या पानांबरोबरच कोवळी देठं सुद्धा निवडायची। निवडून झाल्यावर 3-4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी करण्यासाठी आणखी काय साहित्य लागेल ते बघूया। फोडणीसाठी तेल, एक मीडियम आकाराचा चिरलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी खवणलेला ओला नारळ। धुतलेली लाल माठाची पानं अशी बारीक चिरून घेतली। गॅस चालू करून कढई गरम करून घेऊया। त्यात 1 टेबलस्पून तेल घालावे। तेल तापलं की त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यावर मग पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालावी। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। आता त्यात लसूण घालूया। लसूण थोडी लालसर होईपर्यंत परतून घ्यावी। लसूण थोडी तांबूस झाली की त्यात चिरलेला कांदा घालावा। कांदाही थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। आता आपण त्यात 2 चिरलेल्या मिरच्या घालूया आणि त्याही थोड्याशा परतून घेऊ। आता त्यात चिरलेला लाल माठ घालूया। सगळा एकदम घातला की परतायला थोडे कठीण जाते, त्यामुळे अर्धा-अर्धा करून घालूया। आता उरलेली भाजी घालून घेऊ। लाल माठाच्या भाजीत भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते। विटॅमिन ए, सी, के त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढवण्याचे कामही करते। पचन सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे। भाजी निवडणे आणि साफ करणे ही प्रोसेस थोडी कठीण असली तरी सुद्धा याचे भरपूर फायदे असल्यामुळे आपल्या आहारात ह्या आणि अशा सगळ्या पालेभाज्यांचा नियमित समावेश करावा। सर्व व्यवस्थित ढवळून झालं की शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया। झाकणावर थोडं पाणी घालूया। जेव्हा आपण सुकी भाजी शिजवतो तेव्हा त्यावर असं पाणी घातलं की ती खाली लागत नाही आणि ती एकसारखी शिजते, त्यामुळे त्याची चवही आणखी छान होते। दोन तीन मिनिटं शिजल्यानंतर आपण झाकण काढून बघूया।
आता त्यात चवीनुसार मीठ घालूया। मीठ सुरुवातीलाच घातलं तरीसुद्धा चालेल। भाजी पुन्हा एकदा चांगली ढवळून घेऊया, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल। आता अजून 2-3 मिनिटं त्यावर झाकण ठेवून भाजी चांगली शिजू देऊया। भाजी चांगली शिजली आहे। त्यावर ओलं खोबरं घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया। याची रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, पण चवीला खूपच भन्नाट लागते। भाकरी, पोळी, भात कशाबरोबरही खाल्ली तरी जेवणाला खूप वेगळा आणि छान स्वाद येतो। मग आवडली ना लाल माठाची भाजी, तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत बाय बाय।